कोल्हापूरकर म्हणून मला आज अतिशय वाईट ह्या गोष्टीचं वाटते की माननीय शिंदे साहेब हे आता शिवाजी महाराजांपेक्षा मोठे झालेले आहेत. काल शिंदे साहेबांबद्दल त्या कमरानं कोणी काहीतरी कविता म्हणली, त्यानं अपमान केला म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावागावात निषेध झाला. पण या कोरडकरनं अक्षरशः आमच्या महाराजांचा बाप बदलायचा प्रयत्न केला. हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी महाराज असं विचारायचं धाडस त्यांनी केलं. यांची जी पहिल्यापासून रीती राहिली आहे, जो कोण थोर आहे महान आहे तो आमचा आहे, आमचा नसला तर त्याला आम्ही शिकवलाय. आणि हे जे पुसून काढायचं काम एवढे वर्ष आपल्या सगळ्या बहुजन इतिहासकारांनी केलं आहे, ते परत मातीत मिळवायचं काम हे कोरडकरनं त्या कॉलमध्ये केलं. ह्याच्या मनातली विष सगळं ही जी मळमळ बाहेर आल्या आणि या रांडेजाला एवढ्या लेवलची प्रोटेक्शन द्यायची काही गरज नाही. आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला कोल्हापुरी हातामध्ये चपला घेऊन हे शिवप्रेमी या ठिकाणाहून हलायला तयार नाही. तुम्ही हलणार आहेत का इथून? आम्ही जे बोललोय खरं तर आमचा इतका संताप झालेला आहे, ह्याला आमच्या ताब्यात द्यावं. पोलीस प्रशासनाने एक अर्धा तास ह्याला आमच्या ताब्यात द्या. त्याच्या अंगावर कोल्हापुरी सगळे पायतान त्याच्या अंगावर पूर्ण वळ उठवायची इच्छा झालेली आहे आमची. पोलिसांनी तुम्हाला आवाहन केलंय की शांततेच्या मार्गाने हे करा. का हातामध्ये चिल्लर कशासाठी आणले? ही चिल्लर म्हणजे कोरटकर आहे. मुख्यमंत्र्यांनी ही चिल्लर म्हणजे कोरटकर सांगितलेलं होतं आणि ही चिल्लर ते खिशात घेऊन फिरत होते. महिनाभराचा प्रवास करून ही चिल्लर आज राजवाड्यात आणल्या. आता ही जेव्हा चिल्लर बाहेर येईल तेव्हा ही कशासाठी आणल्या हे कोल्हापूरकर दाखवतील. चिल्लर माणसाला अटक करायला 1 महिना लागला. नागपूरला फिरला, चंद्रपूरला फिरला, तेलंगणाला फिरला. अशा व्यक्तीला ज्या लोकांनी मदत केली, ज्या अधिकाऱ्यांनी अभय दिलं, ह्यांच्यावर कारवाई करायची खरं तर गरज आहे. 15